अतिवृष्टीमुळे झालेली पिकांची मोठ्या प्रमाणात हानी, पीक विम्याचा रखडलेला प्रश्न आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा दर यामुळे बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. मात्र सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुकीच्या राजकारणात मशगूल असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड येथे नुकतेच भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जामखेड तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंगेशदादा आजबे यांनी दिला आहे. ते क्षेत्र आतापर्यंत जे पंचनामे झालेले नाहीत, सामायिक क्षेत्राचे सुद्धा पैसे आलेले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामेचे पैसे खात्यात जमा नाहीत त्यांचं काय या संदर्भात कृपया आपण सगळ्यांना आश्वासित करावं. बाकी कर्जमाफी, पीक विमा हा संदर्भातला राज्य शासनाचा विषय तो तुम्ही तुमच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत पोहोचावा अशी आमची विनंती आहे. या संदर्भात मात्र तुमच्या हातातला विषय पंचनामे या संदर्भात आम्हाला कृपया उत्तर द्यावं. सर्वप्रथम आपण जे मागणी पत्र आताच्या या ज्या आंदोलनाच्या दरम्यान जे माझ्याकडे सादर केलेलं आहे ते तर मी आपल्या शासनाच्या स्तरावरती पुढे पाठवेल आणि याचा पाठपुरावा करेल. त्यानंतर आपलं जे पंचनामे झालेले आहेत आणि त्या संबंधाची जी नुकसान भरपाई आपल्याला येणं अपेक्षित होती तर त्या बाबतीची एकच माहिती मी तुमच्याकडे देतो की साधारण 95 ते 98% जे पंचनामे आपले झालेले आहेत तर त्याचा डेटा अपलोड झालेला आहे. त्याच्या जी पुढची पायरी ती म्हणजे आपल्याला EKYC करावी लागते. तर EKYC आपल्या जामखेड तालुक्याची मी आता जस्ट चेक करून आलो 2931 एवढी बाधित शेतकऱ्यांची संख्या सध्या प्रलंबित आहे. त्याच्या ज्या सूचना आहेत त्या आमच्या तलाठी, मंडळाधिकारी तसेच सेतू चालक जे आहेत परत आपल्या ग्रामपंचायतीलाही नोटीस बजावलेली आहे. त्यांनी जी शेतकरी आहेत त्यांचे नाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ढकलली सुद्धा आहेत. तर तुमच्या माध्यमातून मला अशी विनंती करायची आहे की जे शेतकरी बाधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अद्याप बाकी आहे त्यांनी त्यांची नावं तपासून त्या लिस्टमधून लवकरात लवकर EKYC करावी जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत राहिलेली मदत पूर्ण आपल्याला देता येईल. आज या ठिकाणी कर्जत जामखेड लाडके आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. आणि ह्या मोर्चाच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे जी अतिवृष्टी झाली, काही शेतकऱ्याला अनुदान आलं आणि काही नाही आलं, ते तातडीने अनुदान मिळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या फेडरेशनमध्ये जे चाललेला काळा बाजार आहे जेणेकरून तोंड बघून ह्यांनी आता सध्या खरेदी चालू केली. खरेदी ते अशी करताना काय करतात की हवा बसत नाही आणि नाही बसली तरी म्हणजे एक थोडक्यात राजकीय पक्ष बघून ह्यांचा कारभार चालू आहे. हा सुद्धा थांबला पाहिजे. शेतकरी एक जात आहे, शेतकरी हा पक्ष नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ह्या फेडरेशनने काम केलं पाहिजे. जर तशा गोष्टी जर आढळल्या तर आम्ही फेडरेशन चालून देणार नाही. दुसरी गोष्ट, ह्या लाईटीचं जे चालू आहे आता खेळखंडोबा 4 तास लाईट देते तर त्यात 2 तास गॅप आणतात. म्हणजे जर दारावर पाणी गेलं तर लाईट महाग बंद पडते. त्याच्यामुळे हे सुद्धा हा मोर्चामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आत्ता शेतकऱ्यांकडे उडीद भरपूर आहे. जे शासनाने आशा दाखवली होती की फेडरेशन चालू करणार आहे आम्ही उडीदाचं, पण फेडरेशनमध्ये हा उडीद घेतला जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा उडीद घरी असल्यामुळं हा उडीद सुद्धा घेतला पाहिजे. त्यासाठी एक निवेदन आहे. मागणी नाही झाले तर पुढे काय नाही. आणि परत तुरीचा एक मुद्दा आहे. तूर आता शेतातून बाहेर निघायला लागली, त्याचं फेड चालू केलं. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारला चळूसकपळूस करून शेतकरी सोडीचं राहणार नाही. आणि आम्ही आमचा पुढला मोर्चा हा रोहितदादाच्या उपस्थितीमध्ये काढला जाईल आणि ह्या सरकारला मेटेकुटला आणण्यासाठी आमचा दादा एकटाच बास. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.